जेव्हा आहे मी सगळ्यांना महाप्रसाद एक काळजी करू नका. एकदा मोठ्यानं बघू, मोठ्यानं हात नको आता, टाळी वाजवून हात खाली बघू मोठ्यानं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, धन्यवाद धन्यवाद. बरं का आता आमची पाठ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कसं आहे आज पण कमी नाही झालेली सेवा भगवत चरणी. आता ऐका, फुलं मिळाली का सगळ्यांना? आता फुलं आता शेवटचं चरण अभंगाचं म्हणायचे आणि मग बरं का. एका जनार्दनी पूर्णावर दोन होणार आहेत. एक भगवान गणरायांची आणि भगवान दत्तात्रयांची आरती म्हणून सगळे सोड ठेवत. आमचे परममित्र आणि या भागातील प्रतिभावान युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज गोणेकर यांचं 17वे असं कीर्तन झालं. महाराजांनी आपल्या सर्वांना धन्यवाद. आज महाराजांचं हे 13वं कीर्तन आहे. म्हणजे जवळजवळ महाराजांनी गुरुदत्तांची एक तप चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. आणि विजय शिंदे महाराज म्हणजे समाजाची नाळ सापडलेला माणूस. कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्याबरोबर जाता जाता आपल्या सर्वांचं जेवढं प्रबोधन करायचं तेवढं त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भव्य सभामंडप बांधण्याच्या दृष्टीनं त्यांनी आवाहन केलं, संकल्प केलेला आहे. हा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जावा यासाठी आपणा सर्वांना दत्तगुरूंनी सद्बुद्धी द्यावी ही गुरुचरणी प्रार्थना करतो. आदरणीय विजय शिंदे महाराज, त्याचबरोबर त्यांना साथ देणारे त्यांचे भजनी मंडळ, मृदंगवादक, गायक, कलाकार या सर्वांना आगाराच्या वतीनं धन्यवाद, कृतज्ञता. त्याचबरोबर या ठिकाणी विविध क्षेत्रात जुने विवाहित चालत नाहीत का? जुने विवाहित चालत नाहीत का? रामाला बोलवा, म्हणा की सगळे श्रीकृष्णाला बोलवा, अर्जुनाला बोलवा, विठ्ठलाला बोलवा, म्हणा गोपाळ घ्या, लक्ष्मण द्या, हातात घ्यायचा घ्या की तुम्ही
कृष्ण घ्या, राम घ्या, लक्ष्मण घ्या, भरत घ्या, चला घ्या आता जेवण तिथं घ्या पाळणा मला हरी नारायणी मुखाने गात नारद मुनी आले स्वर्गात हरी नारायणी मुखाने गात नारद मुनी आले स्वर्गात बसले जाऊन देव सभेत अनुसयेचे गुण वर्णित अनुसयेचे गुण वर्णित जवळ जोरे गो अनुसयाचे गुण वर्णित जवळ जोरे गो अनुसयाचे सत्व आगळे अनुसयाचे सत्व आगळे तिन्ही देवे गेली बाळे तिन्ही देवे गेली बाळे तिन्ही देवे गेली बाळे जवळ जोरे गो तिन्ही देवे दत्तदर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे. श्री गुरुदेव दत्तदर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे. दर्शन सर्वांनी लाईन मध्ये घ्यायचे, सर्वांनी दर्शन लाईन मध्ये घ्यायचे. दर्शनाची लाईन इथून जसे जहातरोड जातो त्या बाजूने सुरू झालेले आहे आणि दर्शन घेतल्यानंतर पलीकडच्या बाजूला जायचंय आणि तिथे संताचा प्रसाद वाटण्याची व्यवस्था केलेली आहे. ते संताचा प्रसादी घ्यायचे. तुम्ही काय गडबड करायची नाही. नाहीतर जातो आम्ही परतून जो बाळा जोरे जो अनुसयाची ऐकून कीर्ती अनुसयाची ऐकून कीर्ती लक्ष्मी या ठिकाणी सावित्री पाळणा घालण्याशिवाय लगेच महाप्रसादाचं वाटप सुरू होणार आहे. सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. गर्दी करून गोंधळ वाढवायचा नाही, लक्षात घ्या. फुल्या चिठ्ठी जो बाळा जोरे जो अनुसयाची अनेक कर्मचारी एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि दत्तभक्त या सर्वांनी गेटच्या आतमध्ये आपलं योगदान देण्यासाठी जायचे. रस्त्यावरती गाड्या लावलेल्या ज्या लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी बाजूला मैदान आहे त्या मैदानामध्ये गाड्या लावायचे. वाहन धारकांना सर्वांना सूचना आहे. या ठिकाणी एसटी महामंडळाच्या मोठ्या गाड्या आतमध्ये येतात. रस्त्यावरती लावलेल्या सर्व गाड्या बाजूला पार्किंग करायचे. सर्व वाहन चालकांना सूचना आहे. मोटरसायकल असू द्या, फोर व्हीलर असू द्या, सर्वांनी आपापल्या गाड्या मैदानामध्ये पार्किंग करायचे. प्रसाद सर्वांनी शिस्तीमध्ये घ्यायचे, गडबड कुणी करायची नाही. झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. तुम्ही मखमलीची शय्या तुम्ही भाविक भक्तांनी याही गडबड करायची नाही. महाप्रसादाची व्यवस्था भरपूर प्रमाणात केलेली आहे. सर्वांना महाप्रसाद मिळणार आहे. महाप्रसादाची व्यवस्था आत एसटी डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात केलेली आहे. तरी सर्वांनी लाईन मध्ये जात जायचे. तुम्ही गेट मधून आत जाताना गाव गडबड करू नका. तसेच आजच्या श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त दत्त जयंतीचा हा सोहळा सुंदर वाटा ग. दत्त जयंतीचा हा सोहळा सुंदर वाटा ग. हो हलके हलके जो मंदिराच्या समोर जी भाविक भक्तांनी गर्दी केलेली आहे त्यांनी समोर गर्दी करू नका. इथून लाईन मध्ये दर्शन
लाईन मध्ये दर्शन घेतल्याशिवाय दर्शन होणार नाही. व्यवस्थित सर्वांनी इकडे उजव्या बाजूला लाईन मध्ये या. तान्या झोपना बाळा झोपना सर्व भाविक भक्तांनी झोपना बाळा झोप. म्हणतील काय जेवायचं करायला लागलं तेवढं.